यायचं येड गावभर हिंडत असते, त्याच्यापासून आपल्याला काय बी धोका नाही. कांट वी पुट हिम ऑफ टू स्लीप, म्हणजे त्याला इंजेक्ट करून. आज आपण कॉन्ट्रॅक्ट साईन केलं, तू माझी पार्टनर झालीस, त्याचं सेलिब्रेशन. काकूचा फोन आला होता आष्टीहून. तिने मला बाळणपणासाठी माहेरी बोलवलंय. तर मग भोसले साहेब, तुमच्या आईच्या विलबाबत तुमच्या फॅमिलीतल्या कोणीही काहीही कुठल्याही शंका उपस्थित केल्या नाहीत. इज दॅट शुअर? या असाच समजूतदारपणा प्रत्येक फॅमिलीमध्ये राहिला तर फॅमिली मॅटरमध्ये खटलेच उपस्थित होणार नाहीत. तर मग आता एक्झिक्युशन प्रोसिडिंग करायला काहीच हरकत नाही. तुमचं काय म्हणणं आहे? तुम्ही म्हणाल तसं. ठीक आहे, धडलं तर मग मी सगळी कागदपत्र बनवतो आणि तुम्हाला कळवतो. सगळ्यांना त्यांच्या त्यांच्या नावावर असलेल्या गोष्टी कधी आणि कुठे हँडओव्हर करायच्या ते तुम्ही मला सांगा. ओके. ओके मग भोसले साहेब, येतो मी, कळवतो मी तुम्हाला. हा हॅलो, बोला गुरुजी. कसा आहेस? आपलं काय बस मीटर डाऊन आहे, गाडी चालू आहे फर्स्ट क्लास. तुम्ही कसे आहात गुरुजी? मी पण बरं आहे. कसं काय केलता फोन? अरे मोगरा मोगरा कशी आहे? इतक्यात भेट झाली होती का तुझी? नाही म्हणजे मी जरा कामामध्ये अडकलो होतो, त्यामुळे माझी काय प्रत्यक्ष भेट नाही झाली. पण आपले पंटर लोक सगळी खबर ठेवून आहेत बरं का तिची, आणि मला सांगत असतात वेळच्या वेळी. मग कशी आहे ती आता? ठीक आहे ती बी. पण जमल्यास एकदा भेटून ये तिला, म्हणजे तिची चौकशी कर. काय म्हण्या, ती आपली अंतरा असली काय नसली काय, तिला कुठलाही त्रास होता कामा नये. तुम्ही काळजी सोडा गुरुजी. तिचा हा भाऊ मण्या मीटर डाऊन असताना तिला काय बी त्रास होणार नाही. हा, ते खरंच म्हणा. मी उद्याच भेटतो तिला गुरुजी. अरे हो, पण लगेच जाऊन धडकू नकोस हा तिच्या घरी, नाही तर पुन्हा तिच्या नवऱ्याशी भांडण व्हायचं. अहो तसं नाही गुरुजी, ती बाजार हाटाला निघाल ना बाहेर, तेव्हा मी भेटतो तिला, समधी विचारपूस करतो ना, ताबडतोब फोन करतो बघा तुम्हाला. हा ठीक आहे, ठेवू फोन गुरुजी? हां ठेव ठेव. शारदा, आज आपल्या साईटचं फाउंडेशन पूर्ण झालं, आणि हे फक्त आणि फक्त तुझ्यामुळेच झालंय. माझ्यामुळे? ऐनवेळी तू जर मदत केली नसतीस तर हे कधीही शक्य झालं नसतं. मी काय तुमची मदत केली? इनफॅक्ट तुम्हीच मला तुमच्या बिझनेसमध्ये इन्व्हॉल्व्ह करून घेतलं, मला नीट मार्गदर्शन केलं. खरं तर तुम्हीच माझी मदत केली आहे. हा तुझ्या मनाचा मोठेपणा आहे शारदा, म्हणून तू असं बोलतीयस. पण खरंच तू जर मला ऐनवेळी मदत केली नसतीस तर हे फाउंडेशन कधीही उभं राहू शकलं नसतं. आणि आज ते झालंय ते फक्त तुझ्यामुळेच. मी आज खूप खुश आहे शारदा, आणि म्हणूनच मी आज तुला पार्टी द्यायचं ठरवलंय. पार्टी? आपण आज सेलिब्रेट करूया, सोबत डिनर घेऊया आपण. डिनर? एनी प्रॉब्लेम? नाही नाही, काही प्रॉब्लेम नाही आहे. मग ठरलं तर आज रात्री आपण एकत्र डिनरला जातोय. तू तयार राहा, मी डायरेक्ट ऑफिसमध्ये येऊन तुला पिकअप करेन. ओके, मग ठेव फोन. रात्रीचं नक्की? हां हो पक्का, 100%. बाय. बाय.
मी 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 नाही मारलं त्याला. नाही, तो 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 स्वतःच पडला. खरंच तो स्वतःच पडला. मी- माझी 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 काहीच चूक नाहीये. खरंच सांगते. हे बघा, तुमचं तुमचं नाव काय तुमचं? हं? तुम्ही तुम्ही काय करता? हे बघा. हा. हर्ष, खरं सांगू, कुमार गेल्यानंतर आज पहिल्यांदा कुणाबरोबर तरी जेवायला बाहेर आली. कसं वाटतंय मग तुला? खूप छान. हर्ष, थँक्स. कुमार गेल्यानंतर सगळे रंगच उडाले होते माझ्या आयुष्यातले. माझा काळा भूतकाळ आणि त्यामुळे पांढरं झालेलं माझ्या कपाळासारखं माझं आयुष्य. काळा आणि पांढरा हे दोनच रंग उरले होते. पण आज इतक्या दिवसानंतर असं वाटू लागलंय की आयुष्य ही रंगबिरंगी असतं, इंद्रधनुष्यासारखं. आणि हर्ष, ह्याची जाणीव मला तुम्ही करून दिली आहे. पुन्हा एकदा नव्याने जगायला शिकवलं. त्याबद्दल थँक्स. अगं थँक्स काय त्यात? तुला असं वाटत असेल की मी हे सगळं तुझ्यासाठी केलंय म्हणून. मग त्यात माझाही फायदा होताच ना. म्हणजे हेच की मी तुला जे काही दिलं त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त तू मला दिलंयस. मी काय दिलं? प्रेम. का? मैत्रीमध्ये प्रेम नसतं? ओ नाही, मला वाटलं की काय वाटलं? नाही, ते जाऊ दे. थोडक्यात आपण दोघांनीही एकमेकांना मदत केली आहे तर आपली मैत्रीही छान झाली आहे. आणि त्या मैत्रीसाठी माझ्याकडून तुम्हाला एक पार्टी. आजचं बिल मी देणार. आज इथे नाही हो, मग माझ्या घरी. तुम्हाला माहीत नसेल पण मी खूप चांगली कुक आहे. तुम्ही उद्या जेवायला या ना, मी स्वतः करीन स्वयंपाक. ओके. हां, पण घरी मी फक्त थाय फूडच खातो. हां, ऑफकोर्स तुला येत असेलच म्हणा. थाय? नाही, मी फक्त इंडियन डिशेस चांगले करते. मग मग कसं शक्य आहे? मग आता हर्षवर्धन, नाही का, गंमत करत होतो. हर्षवर्धन तुम्ही पण ना. अंतरा चल, 2 घास खाऊन घे, दमली असशील. चल बघू, चल. मी अंतरा नाही, मी मोगरा. अगं तू अंतराच आहेस, ऐक माझं. चल बघू, चल चल. मला एकदा सांगितलेलं कळत नाही का? मी मोगरा आहे, मोगरा. जरा रागावू नकोस. तुला माहिती आहे ना, लहानपणी रागावलीस का मी कसं तुला भरवायचो. 1 घास काऊचा, 1 घास चिवचा. बस चल करा, बघू. बस करा आता. मला नाही सहन होत. मी मोगरा म्हणून सांगितलं ना एकदा. अगं नाही बाई, तू अंतर आहे. चल माझं ऐक. अगं माझं. अहो, इकडे या लवकर. सांगा बरं यांना, मी अंतरा नाही ना, मी मोगरा आहे ना. अगं मी चल इथून तू. अंतरा.
उमा उमा काय भाऊजी? उमा पहाटेची स्वप्न खरी असतात ना ग? मी असं म्हणतात बाई, पण मला काही असा अनुभव नाही आहे. मग तुम्ही असं काय विचारताय? कारण मला आज आज एक भयंकर स्वप्न पडलं. भयंकर स्वप्न? हो, कसलं? नरू अंतराला माझ्याकडून हिसकावून नेतोय. मी ओरडतोय पण मी अंतराला थांबवू शकत नाहीये. हे असं स्वप्न का पडलं असेल ग मला? भाऊजी, तुम्ही सारखा तिचाच विचार करताय ना, म्हणून तुम्हाला असं वाटलं असेल. नाही उमा, हे स्वप्न स्वप्न नव्हतं. मी खरंच तसा अनुभवत होतो. कोणीतरी अंतराला माझ्याकडून हिसकावून नेतं या विचारानं अंग शहारलं, माझं घाम फुटलं माझ्या शरीराला. नाही, मला काहीतरी करायलाच हवं. मला काहीतरी करायलाच हवं. नाही, मी आजच मुंबईला जातो. अहो, पण तिथे जाऊन तुम्ही करणार काय? ते मलाही माहिती नाही आहे, पण मला जायलाच हवं. मला जायलाच हवं. मी तयारी करतो आणि दुपारच्या गाडीनेच निघतो मी. मॅडम, हो कसला विचार करताय? बारगीर, मी तुम्हाला म्हटलं होतं ना, त्या वेड्यानी मला तिथे बघितलं होतं आणि मीच ध्रुवला मारलंय असं त्याला वाटत असणार म्हणून. हो मॅडम, आता इसरा म्हणलं ना ते. अहो रिपोर्ट पंचनामा समज झालेलं आहे. आता कशाला उगाच मेलेला मर्दा तुम्ही उकरून काढताय? बारगीर, तुम्हाला यातला सिरियसनेस नाही कळते. जर त्या वेड्यानी माझ्या विरुद्ध कुठे स्टेटमेंट दिलं तर? अहो मॅडम, येडं येते येडं. अहो त्याला कसं खायचं कसं राहायचं हेच जर कळत नाही तर तुमच्याबद्दल स्टेटमेंट काय देणार आहे तो? आणि आता तो तुमच्या समोर आला ना तर तुम्हाला ओळखणार बी नाही. पण काल रात्री त्यांनी मला ओळखलंय बारगीर. हा? हो, काल रस्त्यात भेट झाली आमची. एकटक बघत होता माझ्याकडे. एखाद्या संशयिताकडे बघावं ना तसं. भेदक नजर होती. मी त्याला थांबवण्याचा, त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण तो निघून गेला. मॅडम, तुम्ही ना उगाच पाराचा कावळा करताय बघा. अहो येडं आहे ते, काय बी करणार नाही. तुम्ही अगदी निर्धास्त राहा. आणि ही फाईल बघा. गेल्या महिन्यात आपल्याकडे दरोडा पडला होता का नाही, त्याची पेशी आहे पुढच्या आठवड्यात. माझ्यासाठी चहा सांगाल प्लीज? हो, आता आणतो ना, एकदम कडक. हॅलो सावरे. हां बोल काकू. अगं, तू इथे येण्याचं कधी ठरवत होतीस? अगं तसं काही ठरलं नाही आहे माझं नक्की. का गं? अगं नाही, मी असं म्हणत होते की तुझं इथे येणं थोडे दिवस पुढे ढकल ना. म्हणजे मीच म्हटलं होतं लवकरात लवकर ये म्हणून, पण आता मीच म्हणतेय की इतक्यात नको येऊ. म्हणजे थोडं विचित्र वाटतंय, पण कारण आहे ग त्याला. का गं, काय झालं? कसलं कारण? अगं, भाऊजी गेलेत मुंबईला. घरात मी एकटीच. ऐन वेळेला धावपळ करायला कोणी माणूस नाही ग, म्हणून म्हटलं मी तू नंतर येण्याचं ठरव. पण बाबा असे अचानक मुंबईला का गेले? माहित नाही ग, अचानक काहीतरी काम निघालं त्यांना आणि जावं लागलं. पण सावरे, मी आता येऊ नको म्हटलं, याचं वाईट नाही ना वाटलं तुला? छे ग, वाईट नाही वाटलं मला त्याचं. म्हणजे आता तू म्हणतेस तशी जर परिस्थिती निर्माण होणार असेल तर खरंच आपण दोघीच घरात असून काय करू शकणार आहोत ना. वाईट नाही वाटलं. तू काळजी करू नकोस, मला खरंच वाईट नाही वाटलं. बरं, मग भाऊजी आले की मी तुला लगेच फोन करते, मग येतो. हां बरं बरं चालेल.
मग ठेवू फोन? हो. इथे बसलायस, कुठे कुठे शोधायचा तुला? हा, कुठे 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 शोधायचा तरी कुठे? हा, तू इथे काय लपून बस, तुला काय? हॅलो. असवरी, मी आज रात्री जेवायला घरी येणार नाहीये. का? जरा बाहेर जायचं एका ठिकाणी, म्हणजे एक मीटिंग आहे, तर तिथेच मला जेवावं लागेल. काही प्रॉब्लेम तर नाही ना? बाहेर जेवायला जायची तुमची काही पहिली वेळ नाही आहे ना? हो, पण आजकाल मी मुद्दामून टाळतो बाहेरचं खाणं. का? अगं असं काय करतेस तू? या दिवसात नवऱ्यानी बायकोसोबत जास्तीत जास्त वेळ राहायला पाहिजे, तिला जास्तीत जास्त वेळ द्यायला पाहिजे. पण माझ्या या कामाच्या व्यापामुळे मला जमत नाही. तर निदान रात्रीचं जेवण तरी सोबत घ्यायला हवं असं मला वाटतं. पण आज त्यालाही सुट्टी द्यावी लागणार, म्हणून थोडंसं वाईट वाटतंय. चालेल ना? ठीक आहे. हो, प्रत्येक गोष्टीला आठवड्यातून एक दिवस सुट्टी असतेच, तशी आज तुम्हाला सुट्टी. पण रात्री घरी यायला खूप उशीर करू नका. ठीक आहे, पण तू उगाच माझी वाट बघत बसू नकोस. हं, जेवून घे आणि झोपून जा शांतपणे. चल, ठेवतो. बाय. तिच्या एवढं तर पोलीस स्टेशन मध्ये घुसलोय. इकडे थांबून का फायदा नाही, जाऊन मॅडमला सांगायला पाहिजे. तू काय करतोय? बघा कोण आहे. कोणी काय करत? बस बस. मॅडम, बाहेर कोणीच नाहीये. नीट बघितलं? हो, नीट बघितलं. कोणीच नाही? मग हा असं का बोलतोय? हा ना, हा येडा आहे. याच्या नादाला काय? ए, पळ, चल. सॉरी मॅडम. त्याच्यासाठी पाव आणि चहा घेऊन या. हो. चला, जेवण तयार आहे. जेवायचं? आज एकतर इतक्या दिवसांनी मी कुणाकडे तरी जेवायला आलोय. त्यात वातावरण इतकं मस्त कूल आहे. अशा वेळी नुसतं जेवण? आय सी. तर साहेबांचा ड्रिंक घेण्याचा मूड आहे तर? येस, ऑफकोर्स. ओके. शारदा, मी आता
लाईफ एन्जॉय करायचं ठरवलंय. आजपर्यंत माझं आयुष्य फक्त बिझनेसचं टेन्शन आणि घरच्यांच्या कटकटीत गेलं. पण आता नाही. आता मला खरंच माझं लाईफ एन्जॉय करायचं आहे, अगदी फ्री माइंडने. आणि ते फक्त तुझ्यासोबत. चालेल? चालेल ना शारदा? मी ड्रिंक बनवून आणते.